हरे कृष्ण। श्री श्री राधा पंढरीनाथ की जय, श्री श्री विठ्ठल रुक्मिणी की जय, श्रील प्रभुपाद की जय, समवेत गौर भक्त वृंद की जय। श्री कृष्ण भक्तिधारा चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि पंढरपूर भूवैकुंठ याविषयी आपण गेल्या काही दिवसापासून चर्चा करत आहोत। काल आपण ऐकलं की पुंडलिकाचं चरित्र, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा। आणि पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी भगवंत कशा पद्धतीनं या पंढरपुरात आले आणि पुंडलिकाची महती किंवा पुंडलिकाचा गुणगौरव कसा भगवंताने वाढवून दिला याविषयी आपण चर्चा केली। आणि आज आपण चर्चा करणार आहोत वारीविषयी, दिंडी। आपण ऐकतो की वारकरी आहे, वारकरी आहे, वारी करतो, वारकरी आहे। वारकरी म्हणजे काय? वारी म्हणजे काय? वारीचं महत्त्व काय आहे आणि कोणकोणत्या वारी प्रसिद्ध आहेत याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। वारी शब्दाचा अर्थ येरजार। पंढरपुराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरून पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जायचं आणि भगवंतांना भेटून परत घरी यायचं। वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात। अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचं, त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करायची, तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला माते समान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करायची, संतांवर प्रेम करायचे, गीता भागवताचे वाचन आणि आपल्या सर्व कार्यांच्या केंद्रस्थानी भगवंतांना ठेवायचे, प्रेमपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन आणि भगवत धामाचा मार्ग सुकर बनवायचा। असे वारकऱ्यांचे भक्तिमय जीवन असते। अनेक भक्त एकत्र येऊन कीर्तन, भजन गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात। त्यांच्या समूहाला दिंडी असं म्हटलं जातं। वर्षातील आषाढ शुक्ल एकादशी व कार्तिक शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या देवस्थानांच्या दिंड्या 15 ते 20 दिवसांचा पायी प्रवास करून, कधीकधी 30 दिवसाचा सुद्धा प्रवास करून ते पंढरपुरात भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। आंध्र आणि कर्नाटकातूनही अनेक दिंड्या पंढरपूरला येतात। सर्व दिंड्यातील वारकरी तसेच यात्रेकरू भक्त असा 10 लाखांचा जनसमुदाय या एकादशीच्या पर्वावर पंढरपुरात येतो। वारीची प्रथा ही फार जुनी आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे देखील वारीला जात होते। पूर्वी प्रसाधनाची किंवा प्रवासाची फारशी साधनं उपलब्ध नव्हती। त्यामुळे लहान लहान समूहाने लोक भगवत दर्शनाला पंढरपूरला जात असणार। त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येत नाही। परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबत बाबा आरफळकर यांनी दिंड्यांमध्ये सुसूत्रता आणली। ते ज्ञानेश्वरांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत। तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करीत असत। त्यांच्या चिरंजीवानी नारायण महाराजांनी सन 1685 साली श्री तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा प्रारंभ केली। दिंडी सोहळ्याच्या या 2 परंपरा चालत आलेल्या आहेत।
पावसाची उघडीप झालेली, थोड्याफार पेरण्या आटोपल्यानंतर तेव्हा शेतकऱ्याला थोडी सवड असते आणि अशावेळी तो वारीला जातो. आळंदी, देहू, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच गुजरात, कर्नाटक, आंध्र इत्यादी राज्यातूनही भाविक येथे येतात. सुरुवातीला 5-50 हजार भक्तांचा मेळावा पंढरपुरात, आता तो 10 लाखपर्यंत जाऊन पोहोचतो. यावेळी एक चालते फिरते नगरच महाराष्ट्रात भ्रमण करीत असते. गैरसोयींची पर्वा न करता भक्तांची सहभागी होण्याची निष्ठा, व्यक्ती, जाती, धर्म यांची बंधने तोडून समभावाचा घेतलेला वसा, आराध्य दैवत श्री विठ्ठलावरची अनन्य श्रद्धा, अशा अनेक गोष्टींची प्रचिती या सोहळ्यात जाणवते. दिंडी म्हणजे चालते फिरते नगर. दिंडी सोहळा हे आजच्या युगातील एक आश्चर्यच आहे. काही वर्षापूर्वी जेव्हा देहू ते पंढरपूर दिंडीमध्ये परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी भाग घेतला आणि एका वारकऱ्याला महाराज बोलत असतेवेळी त्याला प्रश्न विचारला की कसं वाटतं आपल्याला दिंडीमध्ये, काय आपला अनुभव, साक्षात्कार. तर त्यावेळी ते वारकरी भक्त विठ्ठलाचे शुद्ध प्रेम किंवा निरागसपणे ते सांगू लागले, महाराज, वारीमध्ये सुविधा नाही आहेत पण सुख आहे. पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये आमच्या घरी सुविधा आहे पण सुख नाही. घरामध्ये सुविधा आहेत पण सुख नाही, पण दिंडीमध्ये सुविधा नाही पण सुख आहे. एका वाक्यातच त्यांनी संपूर्ण दिंडीचा आपला अनुभव महाराजांना व्यक्त केला. या दिंड्या विभिन्न साधू संतांच्या जन्मस्थानापासून प्रारंभ होतात. अशा 400 ते 500 दिंड्या पंढरपुरात प्रवेश करतात. वारकरी 200, 250, 300 किलोमीटरचा पायी प्रवास करीत पंढरपुराकडे धावत येतात. फक्त पंढरीनाथांच्या एका क्षणाच्या दर्शनासाठी. ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या दिंड्या आळंदीहून निघतात. ज्येष्ठ वद्य अष्टमीला पंढरपुराकडे प्रस्थान ठेवतात. प्रस्थानाच्या दिवशी पहाटे 3 वाजता महापूजा होते. दुपारी 1 वाजता दिंडी प्रमुखांना आमंत्रण दिले जाते. 3 वाजता घोडे सन्मानपूर्वक आणले जातात. पादुकांची महाआरती होते. मानाचे 5 नारळ दिले जातात. त्यानंतर देवस्थानातर्फे आरती होऊन पालखीमध्ये पादुका ठेवल्या जातात. यावेळी 47 मानाच्या दिंड्या देऊळवाड्यात व उर्वरित सर्व बाहेर असतात. दिंडी प्रदक्षिणा करते व दिंडी प्रमुखांना नारळ दिला जातो. रात्री 9 वाजता गांधी वाड्यात आरती होते. रात्रभर जागर होतो व पहाटे आरती होऊन पालखी पुण्याकडे निघते. तुकाराम महाराजांची पालखी ज्येष्ठ वद्य सप्तमीला देऊळवाड्यातून बाहेर पडते. या दिंड्या आषाढ शुद्ध दशमीपर्यंत 18 दिवसाचा प्रवास करीत पंढरपुरात पोहोचतात. काही लहान दिंड्या सुमारे महिनाभर चालतात. बरेच लोक बस आणि रेल्वे गाडीने सुद्धा पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. दिंडी हा अतिशय सूत्रबद्ध आणि योजनाबद्ध पद्धतीने आखलेला कार्यक्रम. बैल जोडलेल्या रथात पालखी, पालखीत पादुका, रथाच्या पुढे 27 अधिकृत दिंड्या आणि रथामागे 103 अधिकृत दिंड्या चालतात. त्यांच्या मागे नवीन सुरू झालेल्या अनेक दिंड्या चालत असतात. वारकरी संप्रदायाचे संचालक मंडळ आहे, अध्यक्ष आहेत. त्यांनी घालून दिलेले नियम 400 ते 500 दिंड्यातील वारकऱ्यांना बंधनकारक असतात. सोहळ्यामध्ये रस्त्याने चालण्याकरिता जो क्रमांक देण्यात आलेला असतो त्यानुसारच प्रवास करण्याचा नियम आहे.
या नियमांचे सहसा कोणी उल्लंघन करीत नाही. अधिकृत दिंड्यांची जागा, क्रम, कार्यक्रम, दिंडी प्रमुख सर्व काही ठरलेलं आहे. हा क्रम 1934 मध्ये न्यायालयाने ठरवून दिलेला आहे. 1972 मध्ये त्यात लोकांनी बदल मागितला. किरकोळ बदल करून तोच क्रम पुन्हा सुरू आहे. संत तुकाराम महाराजांच्या रथापुढे 18 आणि मागे 69 दिंड्या असतात. दिंडीतील पुरुष धोतर, सदरा व विशिष्ट टोपी घालून 6 किंवा 7च्या रांगेने एकत्र जातात. सर्वजण टाळांच्या ठेक्यावर आणि मृदंगाच्या तालावर जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी भजन आणि अभंग गात चालतात. दिंडी प्रमुख वीणा वाजवितात. त्यांच्याबरोबर 1 किंवा अधिक मृदंग वाजक असतात. पुरुषांच्या मागे रंगबिरंगी साड्या परिधान केलेल्या स्त्रिया असतात. काहींच्या मस्तकावर सुशोभित कुंड्यांमध्ये तुळस असते. वैष्णव संप्रदायात तुळशी पूजनाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. नमो नमः तुलसी कृष्ण प्रेयसी, नमो नमः राधा कृष्ण सेवा पावो, ये अभिलाषी. ही श्रील दीनकृष्णदास कृत तुळशी महाराणांची प्रार्थना आहे. ही प्रार्थना आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या प्रत्येक मंदिरामध्ये, जगभरातील कानाकोपऱ्यामध्ये ही प्रार्थना तुळशी आरती म्हणून दररोज ब्रह्ममुहूर्तावर हिचा पाठ केला जातो. वैष्णव सदैव हेच मागतात, हे तुलसी देवी, कृष्णाची प्रेयसी, मी आपणाला वारंवार प्रणाम करतो. श्री श्री राधा कृष्णांचा आश्रय प्राप्त करण्याची माझी अभिलाषा आहे. जे तोमार शरण लोय, तार वांछा पूर्ण होय, कृपा करी करो तारे वृंदावन वासी. जो कोणी आपल्या चरणांचा आश्रय घेतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आपली कृपा प्रदान करून मला वृंदावनवासी बनवा, अशी भक्तांची तुळशी महाराणीला प्रार्थना असते. तुळशी पूजनाने सर्व पापकर्म नष्ट होतात. तिच्या दर्शनाने, स्पर्शाने मनुष्य सर्व क्लेशांपासून आणि रोगांपासून मुक्त होतो. यानी कानी च पापानी ब्रह्महत्यादिकानि च तानि तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. श्रीमती तुळशी देवीला प्रदक्षिणा केल्याने प्रत्येक पावलोपावली ब्रह्महत्येचे पाप नष्ट होते. तुळशीला जल दिल्याने नरकाचे दर्शन होत नाही. तुळशीचे दर्शन, स्पर्श, स्मरण, वंदन केल्याने मनुष्याचे कल्याण होते. त्याचबरोबर आपण जेव्हा तुळशीला प्रणाम करतो त्यावेळी देखील शास्त्रोक्त मंत्राचं उच्चारण केलं जातं. वृंदायै तुलसी देव्यै प्रियायै केशवस्य च विष्णुभक्ती प्रते देवी सत्यवत्तै नमो नमः. भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असणाऱ्या आणि विष्णुभक्ती प्रदान करणाऱ्या तुळशी महाराणीला मी प्रणाम करतो. तुळशीचा महिमा फार मोठा असून ती विठ्ठलास अतिशय प्रिय आहे. दिंडी सोहळा, कीर्तन महिमा, नाम महिमा सांगणारा आगळा वेगळा उत्सव, यात भगवंत, भक्त आणि भगवंतांचे नाव याला फार मोठे स्थान आहे. दिंड्या म्हणजे नगर संकीर्तन करणारे
वेगवेगळे समूहच आहेत. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनम स्तम नमामि हरिं परम. मी त्या भगवान हरींना नमस्कार करतो ज्यांच्या पवित्र नामाच्या सामूहिक कीर्तनाने सारी पापे नष्ट होतात आणि ज्यांना नमस्कार केल्याने सर्व भौतिक त्रासातून कायमची मुक्ती होते. हा भागवतचा 18,000वा अंतिम श्लोक आहे. कलियुगात सर्व साधन बाधक आहे. समस्त दोषांचे मूळ असा हा कलियुग. परंतु या कलियुगात एक महान गुण आहे. श्रीकृष्णांचे कीर्तन करून संसारातून व्यक्ती मुक्त होऊ शकतो आणि भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. कलई दोषे निधे राजन अस्ति एको महान गुण कीर्तनात् देव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. हे राजन, जरी कलियुग दोषांचे सागर आहे तरी या युगात एक चांगला गुण आहे. तो म्हणजे केवळ हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन केल्याने मनुष्य भवसागरातून मुक्त होऊन भगवंतांची प्राप्ती करू शकतो. हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तैव 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 गतिरन्यथा. कलियुगात केवळ हरिनाम केवळ हरिनाम केवळ हरिनाम हाच आध्यात्मिक उन्नतीचा एक मार्ग आहे. अन्य उपाय नाही नाही आणि नाही. अधिकृत शास्त्रातून कलियुगात भगवत प्राप्ती प्रधान विधी आहे हरिनाम संकीर्तन. दिंडीतून पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना भक्तांचा भाव कसा असावा हे आपण अक्रूरांच्या मूर्तिमंत उदाहरणावरून समजू शकतो. जेव्हा अक्रूर श्रीकृष्ण आणि बलरामांना भेटण्यासाठी वृंदावनात जाण्यास निघाले तेव्हा त्यांच्या अंतःकरणात श्रीकृष्णाविषयीचा प्रेमभाव दाटून यायचा. मी असे कोणते शुभ कार्य केले, अशी कोणती तपस्या केली ज्याचे फळ म्हणून मी आज भगवंतांच्या भेटीसाठी जातो आहे. जे दर्शन मोठमोठ्या सिद्ध पुरुषांना दुर्लभ आहे ते दर्शन मला होणार आहे. मी अतिशय पतित आहे, परंतु कधी कधी जसे नदीत वाहून चाललेले तृणही प्रवाहाने या तीराहून त्या तीरी जाऊ शकते, त्याचप्रमाणे भगवंतांच्या कृपेनेच हा संसार सागर मी पार करीन. असे विचार मनात आणून संपूर्ण प्रवासात ते श्रीकृष्णांची अनेक प्रकारे स्तुती करीत होते. ते मनात विचार करीत होते, जेव्हा मी श्रीकृष्णांना भेटेन तेव्हा मी त्यांच्या चरण कमळांना कसा प्रणाम करीन. मी त्यांच्या चरणावर लोटांगण घेईन. ते माझ्या डोक्यावर आपले चरणकमळ ठेवतील ना. ते जेव्हा दयापूर्ण प्रेमपूर्ण दृष्टीने माझ्याकडे बघतील तेव्हा जन्मजन्मांतरीचे सार्थक होऊन मी परमानंदामध्ये मग्न होईन. अशा भावनेतून मोठ्या उत्कंठेने अक्रूर श्रीकृष्णांना भेटावयास चाललेले होते. तेव्हा दिंडीतून पंढरपुराकडे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाताना भगवंतांना भेटण्याची, त्यांच्या चरणकमलांना स्पर्श करण्याची अशीच उत्कंठा आणि भाव चिंतन आमच्याही हृदयी येऊ दे, अशी आपण प्रार्थना करायला हवी. त्या भगवंतांच्या चरणी जर अशी आपण प्रार्थना केली तर निश्चितच पांडुरंग भक्तवत्सल पंढरीनाथ आपली प्रार्थना ऐकतील. दररोज सुमारे 15 किलोमीटर चालत सर्व दिंड्या पंढरपूरच्या वेशीवरील वाखरी या गावी एकत्रित होतात. हे गाव पंढरपूरपासून किमान 4 किलोमीटर अंतरावर आहे. आषाढी एकादशी निमित्ताने आणखी बरेच वारकरी या शेवटच्या टप्प्यात सामील होतात. पंढरपुरात पोचल्यावर यात्रेकरू चंद्रभागेत स्नान करतात. खांद्यावर पालखी घेऊन नगर प्रदक्षिणा करतात. प्रदक्षिणेनंतर संपूर्ण रात्र रांगेत उभे राहून एकादशीला श्री विठ्ठलांचे दर्शन घेतात.
प्रचंड गर्दी असल्यामुळे प्रत्येकाला काही क्षण दर्शन मिळते. त्याच्यासाठी तेच पुरेसे आहे. सर्व श्रमाचे सार्थक आहे. देवाचे दारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हण, हरिमुखे म्हण, पुण्याची गणना कोण करी. लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात का येतात? केवळ भगवंतांना पाहण्यासाठी, चंद्रभागेत स्नान करून पवित्र होण्यासाठी. अशा प्रकारे दिंडीतील भक्त, वर पाऊस, खाली काटे, दगड, धोंडे, झोपण्याची व्यवस्था असो नसो, एवढी सर्व गर्दी सोसून वाटेवर कधी कधी प्रसाद मिळतो, कधी नाही, अशा बऱ्याचशा अडचणी सहन करीत 18 दिवस पायी चालत पंढरीला पोहोचतात. आता 18 दिवसानंतर दर्शन होईल, 17 दिवसानंतर दर्शन होईल, 15 दिवसानंतर दर्शन होईल, 10 दिवसानंतर, असे करीत उद्या दर्शन होईल. आता रांकेमध्ये आहे, 10 तासानंतर दर्शन होईल. असे ध्यान करीत करीत अखेर वारकरी भगवंतांसमोर पोचतो आणि पांडुरंगासमोर उभे राहून दर्शन करण्यास त्याला किती वेळ मिळतो? केवळ 1 सेकंद. 18 दिवसाची धडपडी, कष्ट, तपस्या कशासाठी? तर फक्त 1 सेकंदाच्या दर्शनासाठी. लगेच त्याला मागील गर्दीच्या जोरामुळे पुढे ढकलले जाते. या एका क्षणभराच्या विठ्ठल दर्शनाने भक्त कृतकृत्य होतो. दर्शनोपरांत बाहेर पडलेल्या भक्ताच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखा असतो. त्याची मुद्रा अतिशय प्रसन्न असते. त्याचा आत्मा प्रसन्न झालेला असतो. 18 दिवस कष्ट केल्याचे सहन त्याला काय फळ प्राप्त होतं? तो भगवंतांसमोर क्षणभर उभा राहू शकला. या लाखो लोकांचे मुख्य आकर्षण म्हणजे केवळ विठ्ठल दर्शन. 18 दिवसाच्या परिश्रमानंतर वारकरी भगवंतांना पाहतो, तेव्हा आत्मा आणि परमात्मा यांची भेट होते, मिलन होते. तर अशी आहे पांडुरंगाची गोडी, विठ्ठल नामाची गोडी, विठ्ठल रूपाची गोडी. ही गोडी चाखण्यासाठी वारकरी भक्त 18 ते 20 दिवसांचं कठोर परिश्रम करून तो पंढरीस येतो. काही वर्षापूर्वी 50 इस्कॉन भक्तांनी, त्यापैकी 12 ते 13 विदेशी भक्तांनी भारत पदयात्रेसमवेत दिंडीत सहभाग घेतला. कुठलाही भेदभाव न ठेवता दिंडीचे फार उत्तम स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांच्या पांढऱ्या शुभ्र धोतर कुर्त्यामध्ये इस्कॉन भक्तांची केशरी वस्त्र लक्ष वेधून घेत होती. सारे वारकरी विठ्ठल भक्त सर्व हरे कृष्ण भक्तांचे प्रेमाने आणि मैत्रीने हरे कृष्ण, जय हरी म्हणून स्वागत करीत होते. हरे कृष्ण भक्तांचे वैष्णव नीतिनियमांचे कठोर पालन पाहून वारकरी फार प्रभावित झाले. वारकरी हे मुख्यतः गृहस्थ आश्रमातील असतात. त्यांची विठ्ठलांवरती अगाध प्रेम आणि श्रद्धा आहे, परंतु आदर्श आचरण आणि राहणीमान नसल्यामुळे खूपदा त्यांची आसक्ती चहा, कांदा आणि बिडी इत्यादी गोष्टीत दिसून येते. परंतु ते सारे इस्कॉन भक्तांना खरे वैरागी मानतात. भगवंतांचे अर्चा विग्रह असलेल्या पदयात्रेच्या बैलगाडीजवळ दर्शनासाठी, महाप्रसादासाठी, चरणामृत घेण्यासाठी एकच गर्दी होते. परंतु एका हातात बिडी धरून दुसऱ्या हाताने चरणामृत घेणारेही दिसत होते. डॉक्टर थॉमस, डॉक्टर हॉकिन्स, फ्रँकलिन आणि मार्शल हे पेनसिल्व्हेनियातील आध्यात्मिक प्रबोधनकार आहेत. ते आपला दिंडीतील अनुभव लिहितात. पंढरपूर येथे भगवान श्रीकृष्णांविषयी जशी श्रीधाम वृंदावनात आहे, तशी अत्यंत सहज आणि अहैतुकी भक्ती दिसून येते. हा एक सरळ आणि प्रसिद्ध उत्सव आहे. तेथे सर्व स्तरांमधील लोक येऊन, मग ते अध्यात्मक असोत, नोकरी करणारे असोत किंवा धंदा करणारे असोत किंवा शेतकरी असोत, सुशिक्षित काय अथवा अशिक्षित काय, सर्वजण आनंदाने दिंडीत सहभाग घेतात. येथे आपण पाहतो की भक्तीच्या शक्तीने उच्च, नीच, जात, धर्म याचे बंधन तोडून सर्व लोकांना भगवंतांच्या सेवेसाठी एकत्रित आणले जाते.
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे इस्कॉन या संस्थेतर्फे 4 महत्त्वपूर्ण दिंड्या काढल्या जातात. या दिंड्या गेल्या 10 वर्षापासून अव्याहतपणे चालू आहेत. चैत्रवारीसाठी इस्कॉन हरे कृष्ण मंदिर किंवा हरे कृष्ण ग्राम आरवडे, जे तासगाव तालुका आणि सांगली जिल्ह्यात आहे, तेथून आषाढी एकादशीकरिता इस्कॉन भक्तांच्या 2 दिंड्या, एक देहू ते पंढरपूर आणि एक आळंदी ते पंढरपूर. माघ यात्रेच्या दरम्यान माघ वारीसाठी सोलापूर ते पंढरपूर दिंडीचं आयोजन केलं जातं आणि कार्तिक यात्रेसाठी इस्कॉन बीडहून या सर्व दिंड्या पायी प्रवास करीत पंढरपुरास येतात. त्यांचा मुक्काम पंढरपूर इस्कॉन आश्रमात असतो. अशा वाऱ्या दरवर्षी नियमितपणे काढल्या जातात. श्रील प्रभुपादांच्या आदेशानं या दिंड्यांचे अध्यक्षपद परमपूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराजांच्या अध्यक्षतेखाली या दिंड्या सर्व सांभाळल्या जातात. जसा महाराजांना प्रभुपादांकडून आदेश प्राप्त झालेला आहे पदयात्रा प्रारंभ करण्याविषयी आणि ही कृष्ण भक्ती बैलगाडीतून संपूर्ण देशभर प्रचार करण्यासाठी, महाराजांच्या अध्यक्षतेखाली आज 110 देशांपेक्षा जास्त वेगवेगळ्या देशांमध्ये हा दिंडी कार्यक्रम राबविला जातो, ज्याला पदयात्रा असे म्हणतात. 1984 पासून भारतामध्ये अखंड अखिल भारतीय पदयात्रा चालू आहे. अविरतपणे न थांबता या पदयात्रेच्या भक्तांनी जवळजवळ 6 वेळा भारताची प्रदक्षिणा परिक्रमा पूर्ण केलेली आहे. दिंडीत पदयात्रेच्या बैलगाडीत निताई गौरसुंदरांचे विग्रह असतात. दररोज सकाळी 4:30 वाजता काकडा आरती होते, नाम जप होतो, भगवतावर प्रवचन होते आणि रस्त्यामध्ये हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे कीर्तन करीत भक्त नाचत गात आनंदाने दिंडीत सहभागी होतात. येथे चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनाचा, हरिनामाचा, श्रील प्रभुपादांच्या शिकवणीचा प्रचार प्रसार केला जातो. दररोज रस्त्याने प्रसाद वाटप आणि आध्यात्मिक ग्रंथाचे वितरणही केले जाते. रस्त्यावर भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हरिनाम संकीर्तनात सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली जाते. या सर्व दिंड्यांमध्ये वैष्णव नियमांचे आणि सदाचाराचे अत्यंत कडक रीतीने पालन केले जाते. भगवन नाम किंवा हरिनाम ही एकमेव पुंजी आपल्याकडे आहे. परंतु भगवन नाम मुखात असूनही जर आपण नियमांचे पालन केले नाही तर कुठेतरी भौतिक विषयासक्ती आहे. मुखात हरिनाम असताना कोणी धूम्रपान कसा करू शकेल, ओठाखाली तंबाखू कसा ठेवेल आणि जर ठेवलं तर कसं होईल. आत्मशुद्धीसाठी नियमाचं पालन फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच ज्याला पाहताच श्रीकृष्णाचे स्मरण होते त्याला वैष्णव असे म्हटले जाते. फक्त गळ्यात तुळशीमाळा, माथ्यावर तिलक लावून आपण भक्त कधीच बनू शकत नाही. त्यासाठी तपस्या, शुद्धता आवश्यक आहे. नियमामध्ये कांदा, लसूण, चहा, कॉफी, तंबाखू हे सर्व वर्ज्य आहे आणि हे सारे नियम हरे कृष्ण भक्तांना पाळणे आवश्यक आहे. कारण जोपर्यंत या सर्व नियमांचं आपण पालन करू शकणार नाही तोपर्यंत आपण मनुष्याच्या स्तरावरती येऊ शकणार नाही आणि जोपर्यंत आपण मनुष्य होणार नाही, एका प्राण्यांपासून आपली प्रगती होऊन जोपर्यंत आपण मनुष्य बनणार नाही तोपर्यंत आपली भक्ती कशी काय प्रारंभ होऊ शकेल. भक्ती करण्यासाठी शुद्धतेची, सत्वगुणाची आवश्यकता आहे. कारण सत्वगुण जर नसेल तर भक्तीच्या स्तरापर्यंत पोहोचणं प्राय कठीण असतं. लसूण, कांदा, पान, तंबाखू या सर्व वस्तू तामसिक आहेत. तामसिक पदार्थाच्या सेवनाने आपली वृत्तीसुद्धा तामसिक बनून
व्यक्ती आळशी आणि क्रोधी बनू शकतो. हृदयात क्रोध, आळस, अज्ञान असताना श्री विठ्ठल आपल्यावर कसे प्रसन्न होतील? तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैसा पांडुरंग. जेव्हा आपण भगवंतास नैवेद्य दाखवतो त्यात कांदा, लसूण कधी नसते. बालभोगामध्ये पहाटेच्या नैवेद्यात श्री विठ्ठल लोण्याचा गोळा खातात. त्यांना नैवेद्यामध्ये चहा किंवा कॉफी कधीच दाखवली जात नाही. आपणही भगवंतांची लेकरं आहोत. भगवंत आपणास जे शिकवतात ते शिकण्यास आपण सदैव तत्पर असायला हवं. मांसाहार करणं, जुगार खेळणं, अवैध स्त्री पुरुष संग करणं, नशापान ही 4 पापे धर्माच्या मुख्य स्तंभांचा नायनाट करतात. मांसाहारामुळे दयाभाव नष्ट होतो. व्यभिचारामुळे शुद्धता किंवा पवित्रता नष्ट होते. जुगारामुळे सत्याचा नाश होतो आणि नशापानामुळे तपस्याही नष्ट होते. भगवंतांच्या चरणांच्या 1 मिनिटाच्या दर्शनासाठी दिंडीत आपण इतकी तपस्या आणि कष्ट करतो, परंतु व्यसनाच्या आहारी जाऊन आपण ती तपस्या व्यर्थ घालवितो. तंबाखू, चहा, कॉफी ही देखील व्यसनाचेच प्रकार आहेत. भौतिकतेचा तराजू हळूहळू रिकामी करून आपल्याला आध्यात्मिककडे जायचे आहे. त्याचे पारडे जड करायचे आहे. चहा, तंबाखू ही व्यसने असून त्यांच्यापासून आपल्याला आपले रक्षण करायचे आहे. कारण मनावर नियंत्रण ठेवणं हे आध्यात्मिक जीवनाचं महत्त्वपूर्ण अंग आहे. म्हणून सर्व व्यसनांचा त्याग करून पवित्र आणि शुद्ध अंतःकरणाने आणि भावनेने आपण दिंडीत सहभाग घेतला पाहिजे. आता दिंडी किंवा वाऱ्या 4 मुख्य वाऱ्या आहेत. चैत्र यात्रा, आषाढ, कार्तिक आणि माघ अशी 4 वेळा पंढरपुरात यात्रा भरते. साधू संतांच्या आगमनाचा हा देवदुर्लभ सोहळा अतिशय अवर्णनीय आहे. पश्चिम भारतातील पंढरपूर हे एक सर्वात प्रमुख आध्यात्मिक केंद्र असून येथे होणाऱ्या या विशेष उत्सवामुळे हे एक महत्त्वपूर्ण पर्यटन स्थानही आहे. आता भारतीय सनातन हिंदू संस्कृतीनुसार चैत्र महिना, मराठी कॅलेंडर, चैत्र महिना हा नववर्षाचा आरंभ आहे आणि याची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते. चैत्र शुद्ध एकादशीस कामदा एकादशी म्हणतात. वराह पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये कामदा एकादशीचे महात्म्य सांगितले आहे. चैत्र शुद्ध एकादशीस पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी यात्रा होते. चंद्रभागा स्नान, विठ्ठलाचं दर्शन, क्षेत्र परिक्रमा आणि भजनात तल्लीन होऊन भाविक मंडळी स्वतःला कृतार्थ करतात. आषाढ यात्रा, आषाढ महिन्यातील ही महायात्रा. आषाढ शुद्ध पंचमीच्या सुमारास नित्योपचार बंद होतात. एकादशीच्या किमान 6 दिवस आधी श्रींचे दर्शन, विठ्ठलाचं दर्शन अहोरात्र प्रारंभ होतं. आषाढ शुद्ध एकादशीस श्री विठ्ठलाचा रथ प्रदक्षिणेसाठी निघतो. पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपाळकाला होतो. रात्री पांडुरंगाची पालखी निघते. दुसऱ्या दिवशी महाद्वारकेला ही पालखी पोहोचते आणि दुसऱ्या दिवशी महाद्वारचा काला देखील होतो, महाद्वाराचा काला. आषाढ शुद्ध एकादशी शयन किंवा देवशयनी, पद्मा किंवा विष्णुशयनी एकादशी असेही म्हटलं जातं. या एकादशीचे महात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये वर्णन केलेलं आहे. या एकादशीचे अधिष्ठाता भगवान श्रीकृष्ण श्री विठ्ठल आहेत. भगवंत या दिवशी शयन करतात. या एकादशीपासूनच चातुर्मासाचे व्रत प्रारंभ होते. या वेळेपासून भगवंत उठेपर्यंत 4 महिने
त्यांच्या गुणांचे श्रवण कीर्तन करून वैष्णव या व्रताचे पालन करतात. भगवान श्रीकृष्णांना विठ्ठलास प्रसन्न करण्यासाठी वैष्णव ही एकादशीचे पालन करतात. तसेच शुद्ध भक्ती मिळवण्यासाठी भगवंतांकडं प्रार्थना देखील करतात. त्यावेळी भगवंत सूर्य कर्क राशीमध्ये प्रवेश करतो आणि भगवान मधुसूदन झोपी जातात. ज्यावेळी सूर्य तुळा राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा भगवंत झोपेतून उठतात. आषाढ कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. आषाढी यात्रेपासून ते कार्तिकी यात्रेपर्यंतचा 4 महिन्याचा काळ चातुर्मास म्हणून संबोधिला जातो. या चातुर्मासात हजारो वारकरी पंढरपुरात मठ मंदिर धर्मशाळेत निवास करून भजन कीर्तन कार्यक्रमात सहभागी होतात. भागवत धर्माचा अभ्यास करतात. शेतकरी वर्ग शेतात पेरण्या करून श्री विठ्ठलांच्या दर्शनाची आस मनी घेऊन पंढरीत येतो. वारकऱ्यांप्रमाणेच अनेक व्यापारी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी दुकाने थाटून बसलेले असतात. दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा वर्णावा किती. या यात्रेच्या वेळी पंढरपुराला भूवैकुंठ का म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव आपण प्राप्त करू शकतो. संपदा सोहळे नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्यांचे मन, त्याची चक्रपाणी वाट पाहे. आषाढी वारीचा महिमा सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या मनाला भौतिक संपदा सोहळे रुचत नाहीत, त्यांच्या मनाला पंढरीचा ध्यास लागला आहे आणि ज्यांचे मन आषाढी एकादशीस पंढरीत जाण्यास आतुर झाले आहे, अशा भक्तांची खुद्द भगवंत श्री विठ्ठल वाट पाहतात. वाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र येतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात. या ठिकाणाहून आषाढ शुद्ध दशमीला सकाळी 10च्या सुमारास पालख्या हळूहळू पंढरपुराकडे मार्गक्रमण करू लागतात. आषाढ शुद्ध एकादशीला यात्रेकरू चंद्रभागेच्या पवित्र प्रवाहात स्नान करून शुचिरभूत होतात. कपाळी गोपीचंदन बुक्क्याची नाममुद्रा लावतात. गळ्यात तुळशींची माळ, हातात टाळ, खांद्यावर पताका घेऊन वारकरी संतांच्या पालख्यांसमवेत नामघोष करीत क्षेत्र प्रदक्षिणा करतात. आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सरदार खाजगीवाले यांच्या वाड्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी व श्रीमती राधाराणी यांची शृंगारलेल्या रथातून क्षेत्र पदीपदेच्या मार्गानं मिरवणूक निघते. श्री विठ्ठलांच्या उत्सव मूर्तीच्या एका बाजूस राधिका, एका बाजूस रुक्मिणी आहे असे सांगतात. शिवराम पंतांना दृष्टांत झाला, त्यांनी वाड्यात उत्सव मूर्तीची स्थापना करून कीर्तन करावे व मिरवणूक सोहळा करावा अशी त्यांना आज्ञा झाली. त्यानुसार त्यांनी हा रथोत्सवास प्रारंभ केला. आज जवळजवळ 190 वर्षाचा काळ लोटला, पण ही प्रथा तशीच अव्याहतपणे चालू आहे. मिरवणुकीच्या आधी पूजा अर्चा होते. अभिषेक आरती झाल्यानंतर वस्त्रालंकार नेसवून सकाळी 8 वाजता भगवंत सभामंडपात येतात. 11:30-12 पर्यंत कीर्तने होतात. त्यानंतर भगवंत रथावर आरूढ होतात. रथापुढे तसेच रथ ओढण्यास मानाचे ठरलेले मानकरी असतात. मिरवणुकीनंतर या मानकऱ्यांना विशेष प्रसाद देखील दिला जातो. रथस्थ श्री पांडुरंग दर्शनाचे विशेष महात्म्य सांगितले गेले आहे. रथस्थम विठ्ठलम दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते असे म्हटले जाते. रथाचे ठाई बसलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी आणि राधिका यांचे दर्शन घेतले असता पुनर्जन्म होत नाही.
रथाची प्रदक्षिणा पूर्ण झाली की वारी परिपूर्ण झाल्याचा वारकऱ्यांना संकेत मिळतो आणि आनंद प्राप्त होतो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गोपाळकाला होऊन यात्रेची सांगता होते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून क्षेत्राच्या दक्षिणेस गोपाळपूर येथे दिंड्या व पालख्यांची गोपाळकाल्यासाठी गर्दी होते. सकाळी 11 ते 12च्या सुमारास येथे कीर्तनानंतर दही हंडी फोडली जाते. गोपाळकाला एकमेकांना वाटला जातो. अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाय पडती जन एकमेका. अशा प्रकारे सर्वजण भेदभाव विसरून एकमेकांना प्रणाम करतात, त्यांची चरणधूळ घेतात. सारे भाविक आणि वैष्णव हा उत्सव करून पंढरीची वारी पूर्ण केल्याच्या आनंदात न्हाऊन निघतात आणि आनंदाची शिदोरी बरोबर घेऊन आपापल्या गावी परत जातात. यावेळी पंढरीचे आसमंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. आणि जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी, विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी, विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी, विठ्ठल केशवा. या नामघोषाने ताल मृदंगाच्या नादघोषात दुमदुमून निघते. भारतातील विविध प्रांतातील भिन्न भिन्न भाषा बोलणारे श्री विठ्ठलाच्या भक्तिप्रेमाने आपले भिन्नत्व विसरून एक होतात. उच्च नीच, श्रीमंत गरीब, जातीभेद, भाषाभेद, प्रांतभेद विसरून आपण सगळे श्री विठ्ठलाचे दास आहोत ही एकमेव भावना प्रत्येकाच्या मनात राहते. भगवंत उच्च नीच असा भेद कधीही मानत नाहीत. ते केवळ भक्ती पाहतात. त्यामुळे यात्रेत विषमता नसते, भेदभाव नसतो. वाखरी येथे होणारा रिंगण सोहळा अत्यंत प्रेक्षणीय असतो. आता कार्तिक यात्रेमध्ये कार्तिक शुद्ध एकादशीलाही पंढरपुरात मोठी यात्रा होते. कार्तिक शुद्ध एकादशीस उत्थान एकादशी असेही म्हटलं जातं. या दिवशी शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत उठतात. स्कंद पुराणामध्ये ब्रह्मदेव आणि नारद मुनी यांच्या संवादामध्ये उत्थान एकादशीचे महात्म्य सांगितले आहे. भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी व्रताचे पालन करावे व शुद्ध भक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करावी. या एकादशीनंतर संत आणि चातुर्मासात थांबलेले लोक आपापल्या गावी परत जातात. या यात्रेनंतर चातुर्मास पूर्ण होतो. या यात्रेत नदीच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन करणारी मंडळी जमते. हा उत्सव अत्यंत प्रेक्षणीय असतो. संध्याकाळपासून संपूर्ण वाळवंट भाविकांनी फुलून जाते. वाळवंटात ठिकठिकाणी वेगवेगळ्या दिंड्या, दिंडी प्रमुखांसह कीर्तन आणि प्रवचन. एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो. संपूर्ण वाळवंट प्रकाशाने उजळून निघालेले असते. पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपालकाला असतो. यावेळी विजापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव अशा अनेक जिल्ह्यातून लाखो लोक पंढरपुरास येतात. पंढरपुरात माघी यात्रा ही 4थ्या क्रमांकाची महत्त्वपूर्ण यात्रा आहे. ही यात्रा माघ शुद्ध एकादशीस भरते. माघ शुद्ध एकादशीला जया एकादशी असंही म्हटलं जातं. या एकादशीचं महात्म्य
भविष्योत्तर पुराणात भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराज यांच्या संवादामध्ये दिलेला आहे. सर्व पापांचे हरण करणारी, भक्ती प्रदान करणारी ही उत्तम तिथी आहे. या यात्रेला कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातून अनेक दिंड्या पंढरपुरात येतात. आंध्रमधील भट्टीपोलू नामक गावातील प्राचीन विठ्ठल मंदिरातही अशीच यात्रा भरत असते आणि तेलुगू भाषेत देखील प्रवचनं केली जातात. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या प्रांतामधूनही पंढरपूर यात्रेस येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. यात्रेदरम्यान हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू भाषेत प्रवचनं केली जातात. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र भारतातील विविध प्रांतातील भाविकांना भागवत धर्माच्या माध्यमातून एकत्र आणणारे पवित्र तीर्थस्थळ आहे. एवढेच नव्हे तर धर्मसंस्कृतीचेही एक प्रतीक आहे. आता आपण एकादशीच्या वारी किंवा महत्त्वपूर्ण 4 यात्रा आपण ऐकल्या. आता एकादशीचं महात्म्य काय आहे ते आपण पाहू. चैत्र, आषाढ, कार्तिक आणि माघ या 4 महत्त्वपूर्ण महिन्यांमध्ये 4 महत्त्वपूर्ण एकादशी असतात. त्यांना क्रमशः कामदा, शयनी, उत्थान आणि जया एकादशी असे म्हटले जाते. वर्षात एकूण 24 एकादशी असतात. वैष्णव संप्रदायात एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याला माधव तिथी असेही म्हणतात. माधव तिथी भक्ती जननी, जतने पालन करी, असं भजन भक्तिविनोद ठाकूरांनी लिहिलं आहे. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की ही माधव तिथी एकादशी भक्तीची जननी आहे. एकादशीचं व्रत पालन हे 3 प्रकारे आपल्याला करता येऊ शकतं. एक आहे निर्जला, म्हणजे त्या दिवशी जलसुद्धा आपण घेत नाही. दुसरा जलपान करून आणि तिसरा फलाहार करून. एकादशीच्या दिवशी कधीही अन्न ग्रहण करू नये अथवा कुणाला अन्न खाऊ घालू नये. मराठीत आपण व्रताला उपवास असे म्हणतो. उपवास याचा अर्थ अन्न न खाणे इतकाच नसून उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे. भगवंतांशी जवळीक, भगवंतांसमीप वास आणि भगवंतांशी जवळीक प्राप्त करण्याच्या सोहळ्याला उपवास असे म्हटले जाते. ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलं आहे, उपावृत्तस्य पापेभ्यो यस्तु वासो गुणैः उपवास सह विज्ञेय सर्वभोग विवर्जितः. उपवास म्हणजे सर्व पापांपासून आणि इंद्रिय तृप्तीच्या कर्मापासून दूर राहणे. निश्चित एकादशी व्रताच्या पालनानं धर्म, अर्थ, काम, मोक्ष याची तर प्राप्ती होतेच, पण त्या समवेत पंचम पुरुषार्थ प्रेमाम पुमार्थो महान म्हणजे भगवत भक्ती अथवा कृष्ण प्रेम देखील प्राप्त होतं. एकादशीच्या दिवशी आपण आहार घेतला नाही अथवा अल्प आहार, फराळाचा आहार घेतला म्हणजे एकादशी संपन्न झाली असं नव्हे. उपवास म्हणजे भगवंतांचा सहवास, सत्संग, श्रवण, कीर्तन, भजन अधिक वाढवण्याचा दिवस. नामकीर्तनासाठी लघु आहार अनुकूल आहे. नामस्मरण चांगले व्हावे आणि कीर्तन स्मरणासाठी अधिक वेळ देता यावा यासाठी उपवास केला जातो. एकादशीच्या दिवशी धामात, तीर्थात सत्संग होतात, त्याचा लाभ घेता येतो. एकादशी ही भगवंतांची विष्णू तिथी आहे. ती भगवंतांना खूप प्रिय आहे. म्हणून जो एकादशी व्रताचे पालन करतो त्याची आध्यात्मिक प्रगती होऊन त्यास भक्ती प्राप्त होते. शास्त्रात वर्णन केलेलं आहे, एकादशी व्रतम नाम सर्व काम फलप्रदम कर्तव्यम सर्वदा विप्रय विष्णू प्रीणन कारणम. भगवान श्री विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी ब्राह्मणांनी कर्तव्य म्हणून एकादशी व्रताचे पालन
करावयास हवे. जसे म्हणालो, भक्ती विनोद ठाकूर आपल्या एका गीतात म्हणतात, माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी, शुद्ध भक्त चरण रेणू भजन अनुकूल. एकादशी, रामनवमी, गोकुळ अष्टमी, नरसिंह चतुर्दशी, राधाष्टमी संतांचे जन्मदिवस व सर्व माधव तिथी आहेत. याचे अवश्य आपण पालन करणं महत्त्वाचं आहे. संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, ज्याची नावडे एकादशी तो जितासी नरकवासी, ज्याची नावडे हे व्रत त्यासी नरक तोही भीत, ज्याची घडे एकादशी जाणे लागे विष्णुपाशी, तुका म्हणे पुण्यराशी तोची करी एकादशी. ज्याला ही एकादशी आवडत नाही तो जिवंतपणात नरकात आहे. ज्याला हे व्रत आवडत नाही त्याला नरक देखील घावरतो. जो एकादशी व्रताचे पालन करतो त्याला निश्चितच वैकुंठ प्राप्ती होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने गत जन्मामध्ये पुण्याच्या राशी गोळा केलेल्या आहेत तोच केवळ एकादशी व्रताचे पालन करू शकतो. एकादशीला आपण कधीही अन्न ग्रहण करू नये, कारण एकादशीच्या दिवशी अन्नामध्ये राक्षसांचा निवास अन्नामध्ये असतो. एकादशीस अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्ठे समान अधम जनते एक, तया देही यमदूत झाले तयांचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. जे लोक एकादशीस अन्नग्रहण करतात, भोजन करतात, ते अतिशय पतित आहेत. त्यांना अधम मानले जाते, कारण त्यांचे भोजन श्वान विष्ठे समान असते. जे हे व्रत करीत नाहीत त्यांच्यासाठी यमदूत आहेतच, ते यमदूतांच्या हवाली होतात. एकादशीच्या दिवशी जो अन्न ग्रहण करेल त्याचा पुढील जन्म डुक्कर शूकर म्हणून होईल, त्याला यमराज शिक्षा देतील. आवागमनाच्या दुःखपूर्ण संसार चक्रातून मुक्त होण्यासाठी मनुष्यानं एकादशीचं व्रत अवश्य करावं. जसे एकादशी व्रताचं पालन आवश्यक आहे, तसेच चंद्रभागा स्नानाचेही अनन्य महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण एकादशीचं महात्म्य आज ऐकलं. आणि 4 प्रमुख एकादशी, चैत्रवारी, माघवारी, आषाढवारी आणि कार्तिकवारी, या दिंडीच्या आणि वारीच्या माध्यमानं कशा प्रकारे भक्त खडतर तपस्या करून भगवंतांच्या एक क्षणाच्या दर्शनासाठी पंढरपुरात लाखोंच्या संख्येनं उपस्थित होतात. आणि त्या सर्वांच्या सुखसोयीसाठी चंद्रभागेमध्ये त्यांना स्नान करण्यासाठी व्यवस्था व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे श्रील प्रभुपाद घाटाची योजना करण्यात तर आलेली आहेच, आणि त्याचबरोबर संस्थेतर्फे दरवर्षी कमीत कमी 2 लाख भाविक भक्तांना, वारकऱ्यांना दशमी, एकादशी आणि द्वादशी या दिवशी प्रसादाचं वितरण केलं जातं. संस्थेचं एक प्रसिद्ध हॉस्पिटल जे आहे, दवाखाना, मोठा दवाखाना आहे, फार मोठा, मुंबईमध्ये मीरा रोड या ठिकाणी, त्या भक्तिवेदांत हॉस्पिटलच्या मदतीनं सुमारे 200 डॉक्टर संपूर्ण पंढरपूर शहरात या दिंडीच्या वेळी, आषाढी कार्तिकीच्या वेळी ते डॉक्टर्स येतात आणि आपली अमूल्य सेवा सर्व वारकरी भक्तांचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्या शरीरात होणाऱ्या कष्टापासून त्यांना मुक्त करण्याची सेवा ही संस्थेतर्फे केली जात आहे. तर आपणही मोठ्या संख्येनं या वारीमध्ये भाग घ्या. असं नाही की आपण फक्त
वयोवृद्ध किंवा म्हाताऱ्या लोकांसाठीच दिंडी आणि वारी आहे, नाही. म्हातारा कोण आहे? ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याला म्हातारा म्हटलं जातं. पण आपला मृत्यू कधी आहे हे आपल्याला माहीत नाही. आपलाही मृत्यूची वेळ 7 दिवसामध्येच येण्याची शक्यता आहे. कारण 8वा दिवस नाहीच आहे कुणाला. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 7 दिवसामध्येच प्रत्येकाला मृत्युमुखी पडणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा पुनर्जन्म देखील निश्चित आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्येथे नत्वम शोचितुमर्हसि. भगवंत भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात सांगतात अर्जुनाला, हे अर्जुना, ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा पुनर्जन्म देखील निश्चित आहे. आणि जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो अशा बदलांपासून कधीही विचलित होत नाही. आणि म्हणून भगवंतांच्या कृपेनं आपल्याला हा मानव देह मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. हा मनुष्य जन्म भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी, धर्माला समजून घेण्यासाठी, भगवंतांना समजून घेण्यासाठी प्राप्त झालेला मनुष्य जीवन फक्त कुत्र्या मांजऱ्याप्रमाणे तो व्यर्थ न दवडविता आपण भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी आपण पंढरीत येणं गरजेचं आहे. आणि पंढरीत येऊन भगवंतांच्या चरणी आपण आपला माथा ठेवणं देखील महत्त्वाचं आहे. कारण जसं परीक्षित महाराजांना देखील 7 दिवसाची अवधी होती, आपल्याला देखील 7 दिवसाची अवधीच आहे. इंग्रजी भाषेमध्ये जेव्हा कोणाला विचारलं जातं आपली आयु किती आहे, हाऊ ओल्ड आर यू, आपण किती म्हातारे आहात, मग तो 10 वर्षाचा जरी असला तरी तो म्हातारा आहे आणि 20 वर्षाचा असला तरी देखील म्हाताराच आहे. आय एम 20 इयर्स ओल्ड, मी 20 वर्षाचा म्हातारा आहे. म्हणून फक्त शरीर जीर्ण होण्याची वाट न बघता जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये शक्ती आहे भगवंतांना प्राप्त करण्यासाठी आपण तीव्रतेनं भगवंतांच्या जवळ येणं फार महत्त्वाचं आहे. या आपण सर्वजण मिळून या एकादशीचं शुभ दिनाचं पालन करू आणि या शुभ दिनी भगवंतांच्या धामात येऊन, पंढरपुरात येऊन भगवंतांचं दर्शन करू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्ण.